नमस्कार रसिको. अपर्णा रंजना नाईक यांच्या ग्रे मिस्टरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. त्यांच्या अनवट अद्भुत कथा या पुस्तकातील कथांचे अभिवाचन श्रीमती आरती गुप्ते करत असतात. आजच्या कथेचे नाव आहे वेटिंग रूम. ऐकूया तर. वेटिंग रूम. छोटंसं स्टेशन. त्याचं नाव होतं मसूर. नावात बराच अर्थ होता. आजूबाजूला शेती होती. जमीन आणि पाऊस, डाळींच्या उत्पादनाला अगदी योग्य जागा होती. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळींचं प्रचंड उत्पादन होत असे आणि म्हणून या छोट्याशा स्टेशनचं नाव होतं मसूर. तिथून लांब पल्ल्याची मालगाडी जात असे. खूप डबे होते आणि गाडीचं वैशिष्ट्य असं की शेवटी 2 डबे पॅसेंजरसाठी राखीव असायचे. त्या स्टेशनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक स्टेशन मास्तर व त्याची बायको लेडी पोर्टर होती. मालगाडी मसूर स्टेशनवर अर्धा तास थांबत असे. कोणी कोणी माणसं आपला माल मालगाडीत पोत्यात भरून पाठवत असत. कोणी कोणी व्यापारी मालाची ऑर्डर देण्यासाठी तिथं उतरून जवळच्या शहरात जात असत. गाडी रात्री तिथे येत असल्यामुळे लोक तिथल्या वेटिंग रूममध्ये थांबत. थोड्या वेळातच बस असे, ती घेऊन ते शहरात जात. अशीच एक रात्र होती. जोरात पाऊस पडत होता. स्टेशनवर मिणमिणते दिवे, जोराचा वारा सुटलेला. स्टेशनवर एकदम शुकशुकाट होता. तसं भयपूर्ण वातावरण. रामराव गाडीतून उतरला. रेनकोट घातलेला, डोक्यावर हॅट, हातात हँडबॅग. त्याला शहरात जायचं होतं. स्टेशन मास्तरला विचारलं, बस कधी येईल? मला शहरात जायचे. अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूम मध्ये बसा, स्टेशन मास्तर म्हणाला. सर, इथे टीव्ही नाही, रेडिओ आहे. फक्त बातम्या किंवा कधीतरी गाणी लागतात. हरकत नाही. रामराव आरामात बसला. साधारण 10 मिनिटं झाली. शामराव नावाचा अजून एक माणूस आला. त्यांनी पण रेनकोट आणि हॅट घातली होती. खरं तर पावसाळ्यात पुरुषांचा हाच ड्रेस असणार. त्याला पण स्टेशन मास्तरनी तेच सांगितलं. मग शामराव पण आरामात बसला. दोघांनाही बरं वाटलं की कोणीतरी सोबत आहे. भन्नाट वारा आणि विजा चमकत होत्या आणि स्टेशन मास्तरची केबिन दूर होती. मालगाडी निघून गेली. कुठं निघालात? रामरावांनी विचारलं. शहरात. डाळींची मोठी ऑर्डर आहे. मी व्यापारी आहे. हो का? मी पण शहरातच जातोय. बरं झालं. अर्ध्या तासांनी बस आहे, ती घेऊया. थोडा वेळ बोलणं झालं. मग रामरावाला आठवलं. स्टेशन मास्तर म्हणाला की इथे रेडिओ आहे. तुम्हाला गाणी आवडतात का? रामरावांनी विचारलं. हो हो, शामराव म्हणाला. रामरावांनी रेडिओ चालू केला. लता मंगेशकरचं गाणं लागलं. आएगा आने वाला. दोघंही तल्लीन होऊन गाणं ऐकत असताना गाणं थांबून मधूनच रेडिओतून एक आवाज आला. एक महत्वाची सूचना. रेनकोट घातलेला, डोक्यावर हॅट, काळे शूज असलेला एक खुनी या परिसरात मोकाट फिरतोय. एकटा प्रवासी दिसला की वेटिंग रूम मध्ये येतो. गप्पा मारण्याच्या निमिषाने बोलण्यात गुंतवतो व चाकू मारून खून करतो. तरी सावध राहावं, ही सूचना होते आणि परत गाणं सुरू होतं. रसिको, आपण ऐकत आहात अपर्णा रंजना नाईक यांच्या अनवट अद्भुत कथा या अद्भुत कथा संग्रहातील एक गोष्ट, वेटिंग रूम. कथा सांगत आहेत आरती गुप्ते. आता रामराव शामराव गप्प होतात. दोघांचेही चेहरे घाबरलेले. बोलणेच बंद होते. बाहेर विजा चमकत असतात. वाऱ्याचा भयान आवाज असतो. रामराव भयाने शामरावकडे बघत असतो. शामराव तेच करत असतो. आता मात्र दोघे काहीच बोलत नाही. दोघांनाही वाटतं की हाच खुनी आहे. रामराव पटकन निर्णय घेतो. आता इथून जीव घेऊन पळायचं आणि आपला जीव वाचवायचा. असं म्हणून बॅग घ्यायला वाकणार तर शामरावला वाटतं की हा आपल्याला मारायला बॅग उघडतोय. तो पण बॅग घ्यायला वागतो. आता रामरावला वाटतं की तो मारणार.
म्हणून दोघंही बॅगा तिथेच टाकून दोन विरुद्ध दिशांना सुसाट पळतात. रामराव शहराच्या दिशेने धावत सुटतो. शामरावला पण तिथेच जायचं असतं. आता शामराव जरा भानावर येतो आणि जरा विचार करू लागतो. अरेच्चा, तो पण शहराच्या दिशेने पळालाय. तो मला मारण्यासाठी वाटेत नक्कीच गाठणार आणि आपण त्याच दिशेने जाणार. मग आता काय करावं असा विचार करून तिथेच थांबला. पाऊस येत होताच त्याने ठरवलं की पुन्हा स्टेशनच्या दिशेने जाऊया आणि लपून छपून काय दिसतं ते लांबून बघूया. रामराव शहराच्या वाटेने नक्की आपण कधी येतो तेच वाट बघत बसणार तिकडे. ह्याप्रमाणे तो स्टेशनच्या जवळ चालायला लागला. त्यांनी ठरवलं की रेल्वे क्रॉस करून पलीकडे जावं आणि मग झाडामागे लपून काय ते पाहावं. अंधार असल्यामुळे काहीच कळणार नाही कोणाला. बघतो तर त्याचे डोळेच विस्फारले. समोरच्या प्लॅटफॉर्मवर स्टेशन मास्तर आणि त्याची बायको ह्या दोघांच्या बॅगा घेऊन एकमेकांना टाळ्या देत बाहेर आले आणि हसत हसत मागच्या खोलीत गेले. खोली उघडली. तिथे अनेक प्रवाशांचं सामान त्यातला ऐवज होता. खूप जणांना असा अनुभव येऊन पुन्हा ते तिथे जाण्याचे नावच काढत नसणार. शामराव हुशार होता. असं आहे तर तो मनाशी म्हणाला, जाऊ दे, आपण सुखरूप घरी जाऊया. सकाळी बस पकडली आणि घरी गेला. स्टेशन मास्तर व त्याची बायको दुसरा बकरा येण्याची वाट बघत होते. कोणीच आलं नाही. पावसाळा संपत आला. दोघांना काहीच मिळालं नाही. ते स्वतःच केलेलं रेकॉर्डिंग लोकांना घाबरवून लुटणं हे त्यांच्या अंगवळणीच पडलेलं होतं. आता कोणी येतच नव्हतं. पावसाळा संपला. त्यांना वाटलं ह्या वर्षी काही हाती लागणार नाही असं वाटतंय. पण ठीक आहे, भरपूर माल हातात होताच. पैसे, लॅपटॉप्स, घड्याळं, क्वचित काही सोन्याचा ऐवज वगैरे वगैरे. पण बहुतेक त्यांच्या दृष्टीने त्यांचं नशीब जोरावर होतं. हस्त नक्षत्र लागलं तेव्हा पाऊस गडगडाट होतोच. पिकं पण भरपूर आलेली असतात. मालाची वाहतूक होतच राहते. अशीच पावसाळी रात्र गडगडाट चालूच होता. विजा चमकत होत्या आणि एक माणूस रेनकोट आणि हॅट घालून उतरला. स्टेशन मास्तर आणि त्याची बायको एकमेकांकडे बघून हसले आणि हात हलवला. स्टेशन मास्तरचं तेच बोलणं, रेडिओ, बातम्या, गाण्याबद्दल सांगणं वगैरे झालं. तो इसम आरामात बसला. आता काय झालं की थोड्या वेळाने एक बाई, मॉडर्न पंजाबी ड्रेस घातलेली बाई छत्री घेऊन उतरली आणि स्टेशन मास्तरला विचारून वेटिंग रूम मध्ये जाऊन बसली. स्टेशन मास्तरला प्रश्न पडला, आता काय, कसं घाबरवणार? पटकन विचार केला, रेकॉर्डिंग लावून तर बघूया. बाई तर नक्कीच घाबरणार. आणि त्याप्रमाणेच झाले. बाई इतकी घाबरली की बॅग तिथेच टाकून शहराच्या दिशेने पळत सुटली. तिला वाटलं वेटिंग रूम मधला माणूस आपल्याला मारून टाकणार, म्हणून ती पळाली. आणि गंमत म्हणजे तो माणूस देखील थोड्याच वेळात गेला, पण स्वतःची बॅग घेऊन. त्याला वाटलं आपण एकटे आहोत, तेव्हा आपलं काही खरं नाही असं म्हणून तोही गेला. स्टेशन मास्तर आणि त्याची बायको जरा नाराज झाले की एकच बॅग मिळाली, पण बाईची आहे त्या अर्थी काहीतरी ऐवज हा असणारच असं म्हणून मालगाडी निघून गेल्यावर दोघं जण खोली उघडतच होते. आणि इतक्यात मागून हल्ला झाला. दोघांच्याही तोंडावर क्लोरोफॉर्मचे रुमाल दाबून धरले होते. बराच वेळ दाबून धरल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. अजून अर्धा तास गाडी थांबणारच होती. अर्थातच सिग्नल पोर्टर बाईच देणार होती. दोघांची सर्व ओळखपत्र, ड्रेस काढून घेण्यात आले. मृतदेह पोत्यात भरण्यात आले. मालगाडीत ठेवण्यात आले. पोर्टर बाईने सिग्नल दिला आणि गाडी निघून गेली. हे दोघ जण होते शामराव आणि त्याची बायको. शामरावाने तो प्रसंग पाहून डोक्यात घेतलं की हा धंदा चांगला आहे. बायकोला विश्वासात घेऊन पळून जाण्याचे दोघांनी नाटक केले. मागे अंधारात लपून बसले आणि मागून येऊन त्या दोघांना निजधामाला पाठवलं. त्यांचं काम सुरू झालं. लोकांना वाटलं सरकारी बदल्या होतच राहतात, नवीन जोडपं आलेलं दिसतंय. शामराव आणि त्यांची पत्नी उषा
दोघांचा आयता मिळालेला धंदा हा असा जोरात चालू झाला. कोणाला काहीच कळलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की मालगाडी भारताच्या दुसऱ्या टोकाला जाणार होती आणि बेवारस म्हणून तिथे त्यांचं क्रियाकर्मही होणारच. मंडळी, गोष्ट कशी वाटली हे जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate